फासलों के आगे है हौसला बुलंद। आरोहीची आई, अगं हे आरोहीची आई, कुठेस तू? अगं हे कानातलं काढे. काय झालं? अगं माझी घड्याळ कुठे? उशीर होतोय मला ऑफिसला जायला. असेल ना तिथे, शोधा ना. दिसत नाही का मी स्वयंपाक करतेय? एकतर त्या पोरीनं सकाळपासून माझ्या डोक्याला ताप करून ठेवलाय. त्यात तुमचं सकाळपासून म्हणते होमवर्क घे, होमवर्क घे. अगं मग मी म्हणलो होतो ना होम ट्युशन एखादा सर बोलव म्हणून. इतकं सहज आहे का होम ट्युशनला सर बोलवणं? बरं ते सोड, माझी घड्याळ कुठे? मला माहित नाही, असेल तिथं शोधा. घ्या माझा भात सरपला. आता जा तिकडे शोधा. चिंटू आवर लवकर, स्कूल बस येईल. ए आई, तुझं काय आता? काल रात्री मी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा तू माझी मराठीची वही पाहिलेलीस? असेल ना बाळा बॅग मध्ये. एकदा बघ ना, मी स्वयंपाक करतेय ना. जा ना. बाबा बाबा, दीदीची बस गेली. अरे देवा, हे बघ हे काय म्हणतोय. आरोहीची बस गेली म्हणा. आता काय करायचं? बाबा मग तुम्ही सोडा ना मला. ते नाही, मला वेळ नाही तुला सोडायला. ए आई, तू सोड ना. नाही ना बाळा, मला स्वयंपाक करायचंय. नाही, मी नाही सोडू शकत. एक काम कर, तू रामू काका सोबत जा. रामू काका, तिला शाळेला नेऊन सोडा बरं. देशपांडे मॅडम, राजपूत सर, मला काय वाटतंय, आपण आपल्या शाळेमध्ये माझी इच्छा या विषयावर निबंध घ्यायला पाहिजे. कारण यामुळे मुलांच्या मनातील इच्छा, भावना आपल्या समोर व्यक्त होतो. तिकडे काय बघताय सर? इकडे बघा ना. तिकडे काय ठेवलंय? मी महत्वाचं बोलायला ना. इकडे लक्ष द्या सर. मी काय म्हणत होतो. देशपांडे मॅडम, जसे की तुम्ही मराठीचे शिक्षक आहात, तर वर्गामध्ये जाऊन निबंध लिहून आणा. आणि राजपूत सर, तुमचे गणिताचे QR कोड बनवणे झाले का? आव सर, मॅथ्सचा QR कोड बनवणं काय सोपी गोष्ट आहे का? साइन, कॉस, थीटा असं काय काय लावं लागतं, तेव्हा अजून कुठे QR कोड बनतो. आव सर, तुमच्या त्या QR कोडच्या नादात मला 1+1 अशा 2 चपात्या भेटणं गेल्या. अहो, ते तुमच्या चपात्या आणि भाकऱ्या कॉस थीटामध्ये बांधून ठेवा. आम्हाला फक्त आणि फक्त आमचे QR कोड पाहिजे. तुम्ही आमच्या शाळेचं नाव ऐकून फ्लॉवर समजलात काय? मग काय बाहेर आहे तुम्ही? अहो, आमची शाळा वाईल्ड फायर आहे. वाईल्ड फायर. अख्ख्या महाराष्ट्रात 1 नंबर शाळा आहे आमची. उगाच काय म्हणताय तुम्ही? मॅडम, जाऊन निबंध लिहून आणा बरं. मुलांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खाली बसा. ह्याच्यानंतर जर नाम्या केलं ना, खूप मार खाचाल. ते सोडा. आज आपल्या शाळेत माझी इच्छा या विषयावर निबंध लेखनाची स्पर्धा आहे. तर आपली मराठीची वही काढा. माझी इच्छा विषयावर निबंध लिहायला सुरू करा बरं. ओके मॅम. किती वेळ सांगितलं तर तुम्ही मॅमच करतात. हॅलो. हॅलो प्रिन्सिपल सर. हो, मी येते. मुलांनो, मी 2 मिनिटात बाहेर जाऊन येते. आपला निबंध कंटिन्यू ठेवा. हो सर, मी येते. अरे सगळे ग बसा. एकतर माझा मॅथ्सचा पिरियड होत नाहीये. QR कोड द्यायचे प्रिन्सिपल सरांना, मध्येच तुमचा हे निबंध. आता काय करू मी? बसाले सर, ही माझं बघत आहे. तू काय हुशार गेलास का? अरे तू तुझ्या इच्छा लिह ना. त्याच्या इच्छा कशाला बघतोयस? तू काय सेंटा क्लॉज का त्याची इच्छा पूर्ण करायला?
सर कॅन आय गो टू वॉशरूम? खाली बस. सर मला जाऊ दे ना सर, लई जरूरत लागली सर, जाऊ दे ना सर. अरे जा. थँक्यू सर. ओ सर त्याला सकाळपासून 5 वेळा वॉशरूमला गेले, आता तर पहिला पिरियड संपलाय, कशाला पाठवलं त्याला? आता मग तू पण जा. नाही सर, मी तर सकाळपासून 7 वेळा गेला. अरे वेड्या, गुपचूप बस आणि निबंध लिह. सॉरी सर. सर 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 येऊ निबंध घ्यायचंय. द्या मुलांना, चला निबंध द्या. द्या चला. हो मी येणार. बाया रोही, आज मी घरी जाऊन कॅरम खेळणार आहे. तू काय खेळणार आहेस? आता मी पण कधी जाऊन कॅरमच खेळणार आहे. बाय बाय. आता तर मला शाळेला 2 दिवस सुट्टी आहे. आता मी मस्त खेळणार आहे. सगळे मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. मग मी कॅरम खेळू कोणासोबत? हां, मला बाबा त्या दिवशी म्हणले होते की ते माझ्यासोबत कॅरम खेळतील. मी बाबाला विचारते. हॅलो, अहो ताई, आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या. कसे भेटतील लाडकी बहिणीचे पैसे? बाबा, काय तुझं? माझ्यासोबत कॅरम खेळा ना. हे नाही, मला वेळ नाही, जा बरं तू तिकडं. अहो, एक तर लाडकी बहीण तुम्ही मुख्यमंत्र्याची आणि ताप देता माझ्या डोक्याला. लवकरात लवकर ती कामं वेग करून घ्या बरं तुम्ही. बाबा खेळा ना माझ्यासोबत. मी नाही म्हणलं ना तुला, कितीदा सांगावं लागतं तुला? जा बरं तिकडं. बाबा नाही खेळले माझ्यासोबत. ए चिंटू, चिंटू माझ्यासोबत खेळ ना. चिंटू, काय ग तुझं? तुझ्यामुळे माझा सगळा गेम खराब झाला. चिंटू पण नाही खेळला माझ्यासोबत. हा, आबा मला खूप लाड करतात. आबा नक्की खेळतील माझ्यासोबत. आबा, उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ 2025ला सुरुवात झाली आहे. महाकुंभ मेळ्याच्या निमित्तानं प्रयागराजमध्ये लाखो भाविकांनी फुलून गेलेला. तर 1.5 कोटी भाविकांनी पहिल्या दिवशी या ठिकाणी स्नान केल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. आबा माझ्यासोबत खेळा ना तुम्ही. अगं आरोही, तुला कळत नाही का किती महत्वाची बातमी आहे? एकतर या महाकुंभला जाणं माझ्या नशिबातच नाही आणि वरून तू पण मला इथं बघू देत नाहीयेस. आबा खेळा ना. अरे योगी आलाय का मोदी आलाय काहीच दिसत नाही आहे चष्म्यावर. जा बरं तू तुझ्या आजी बरा खेळ जा. आबा पण नाही खेळले माझ्यासोबत. ए आजी, माझ्यासोबत खेळ ना ग. अगं बाई, एक तर तुझा ते बाबा मला महाकुंभला नेत नाही आणि वरून तू मला इथं पूजा पण करू देत नाही. जा तुझ्या ताई बरं जाऊन खेळ तिकडं. याची खेळ ना ग. अगं जा ग, घातली मातीत काय बघा म्हणले की ऑनलाईन मागवली. तुला म्हणलं का ठीक म्हणले की जा तिकडं. आजी पण नाही खेळल्या माझ्यासोबत. हा, ताई नक्की खेळेल माझ्यासोबत. ए ताई, मला हाय हाय करायला वेळ आहे तर कोणी माझ्यासोबत खेळा ना इथे. ए ताई माझ्यासोबत खेळ ना ग. अगं अरे तू वेडी
कितीदा सांगावं लागतं, जा ना. आई पण कोणी खेळेल माझ्यासोबत? कोणाला वेळ आहे इथे माझ्यासोबत खेळायला? ना आई मला शाळेत सोडते, ना बाबा मला शाळेत सोडतात. चिंटू पण माझ्यासोबत खेळत नाही. ताई पण दिवसभर मोबाईल बघते. कोणीच नाही खेळत माझ्यासोबत. आजी पण दिवसभर पूजा करत असते. आबा पण दिवसभर टीव्ही बघतात. कोणालाच वेळ नाही इथे माझ्यासोबत खेळायला. हॅलो. हॅलो, हा, कोण बोलते? आरोहीचे वडील बोलतायत का? हा, तुम्ही कोण? हा सर, मी आरोहीच्या शाळेचा मुख्याध्यापक बोलतोय. हा, बोला ना सर. हा सर, आज तुम्ही लवकरात लवकर आरोहीला घेऊन शाळेला या. ठीक आहे सर, मी लगेच पोचतो. आरोहीची आई, चल आपल्याला शाळेत जायचंय. आरोही चल पटकन, शाळेत जायचंय, आवर लवकर. आली आई. सर, येऊ का? नमस्कार सर, हेच आरोहीची आहे. मी तुम्हाला म्हणले होते ना, तिला निबंध लिहिलं होतं, हीच ती आरोही. आरोही बेटा, तू थोडं बाहेर जा. सर, बोलवलंच? हा सर. सर, काल आम्ही आमच्या शाळेमध्ये माझी इच्छा या विषयावर निबंध घेतला होता. सगळ्या मुलांनी आम्हाला निबंध लिहून दिला. पण हे आरोहीने काय लिहिलं? आई, ताई, आबा, बाबा, थोड्या वेळ थांबा ना. कधीतरी त्या मोबाईल शिवाय आजूबाजूला बघा. दिसेल तेव्हा मी तुम्हाला तुमच्याकडे बघताना. मी जर मोबाईल फोन असते तर असा विचार करताना. मी जर मोबाईल फोन असते तर काय झालं असतं? सकाळी सकाळी उठल्यावर आबांनी देवाआधी मलाच पाहिलं असतं. दिवसभर ताईचं लक्ष फक्त माझ्याकडे राहिलं असतं. बाबा मला सगळीकडे गेले असते घेऊन. खिशात बसून मी त्यांच्या जग आले असे पाहून. आई माझ्याकडे बघून कुदू कुदू हसली असती. सतत मला गालाला लावून गप्पा मारत बसली असती. नको मला मोठा केक, नको नवे खेळ. गिफ्ट म्हणून द्याल का मला तुमचा थोडासा वेळ? आरोही बाळा,
चुकलंच पाहिजे. एक बाप म्हणून मी आपल्या मुलीला वेळ देण्यात कमी पडलो. अहो, त्या मोबाईल नावाच्या भस्मासुराला जवळ करून घरातील सर्वजण मात्र माझ्या या गोंडस लेकराला दूर करून बसले. तिथे उपस्थित तमाम मायबाप प्रेक्षकांना माझा प्रश्न आहे, आजच्या या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण आपल्या मुलांसाठी वेळ देत आहोत का? नाही मंडळी, कुठेतरी चुकतंय आपलं. पण आपले आई बाप मात्र चुकले नाही. तो काय बालपण दिलं त्यांनी आपल्याला. आठवा तो 30 वर्षापूर्वीचा काळ. किती समृद्ध होते ते दिवस, किती समृद्ध होतं ते बालपण. नाही म्हणजे आम्ही आता आमची सुधारणार. मोबाईलला गरजेपुरताच वेळ देऊन आम्ही आमच्या कुटुंबासाठी जास्त वेळ देणार. कारण ते जर असंच चालत राहिलं ना तर पुढचा येणारा काळ फार भयावह असेल. अहो, आजच्या युगात वृद्धाश्रमाची वाढत चाललेल्या संख्येचं कारण फक्त आणि फक्त आपली बदलती जीवनशैली नाही. जर आपण आपल्या मुलांना बालवयात वेळ देऊ शकत नाही तर आपल्या म्हातारपणी त्यांच्याकडून वेळ घ्यायची अपेक्षा आपण करूच कशी शकू? कारण जसे पेराल तसेच उगवाल. म्हणूनच पुन्हा एकदा आपण आपल्या घरात प्रेम, वात्सल्य, माया पेरूया. मगच कुठे त्याला आपुलकीची फळे येतील. कारण आयुष्य खूप सुंदर आहे म्हणजे. म्हणूनच आपलं अस्तित्व विसरत चाललेल्या, आपल्या घरट्यापासून दूर जात असलेल्या पाखरांना मला फक्त एवढंच म्हणावं वाटतं, या चिमण्यातून परत फिरा रे, या चिमण्यातून परत फिरा रे, या चिमण्यातून परत फिरा रे. म्हणजे आम्ही आमची चूक सुधारणार, तुम्ही सुद्धा सुधारा. निखा
पढ़ता था मैं जब पाठशाला